तर फायनली बघा वाजलेत 12 रात्रीचे. आणि बघा सगळे पॅकिंग वगैरे करून ठेवले आणि ही पॅकिंग झाले आपलं. नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये, आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आजचा ब्लॉग आम्ही डायरेक्ट चालू करतोय. किती वाजले शंभो? 4 काय 5 वाजल्या. वर्किंग वरून जाऊन आलोय मी. आज थोडं सकाळी खूप काम होतं त्यामुळे काही सुरुवात करता आली नाही मला, नाही का. मग आज येताना वर्किंग करून झाल्यानंतर म्हटलं आज थोडी शॉपिंग म्हणजे जे काय आम्हाला लागणार मटेरियल आहे ते घेऊन आलोय. त्याच्यामध्ये माझ्या नावाचं कार्ड हे बघा, कार्ड बनवून आणले. स्वप्नाली गेचके. खूप छान आहे बघा, बघू किती आणलेत? 1000 कार्ड आणलेत बनवून. आणि त्याचबरोबर जर आपण मसाला आणला होता तो मसाला घरीच अजून इकडे आणला नाही, त्याच्यासाठी ही मशीन आणली हे करायला, पॅकिंग वगैरे करायला, नाही का. कुठला पण बिझनेस करा, पैसा हा खर्च होतो. पैसे पहिल्यांदा गुंतवाच लागतात, त्याशिवाय होत नाही. पैसा असल्याशिवाय काय नाही. लय जोड जड पण आहे आणि चांगली आहे. सर म्हणजे ते अगं माझ्याकडनं ही मशीन पण होती आणि वजन काटा पण होता, पण चालू आहे का नाही मला तीच बघावं लागेल. राहू द्या म्हटलं, आता गेले ते आणायला. लय जोड आहे हो. कितीला आहे? ती 800 रुपयाला भेटली बाबा. त्यात कॉईल पण आहे. ते हाय असं काढ की उचलून आजात काढ. लय जड आहे हो. दुसऱ्यांची एवढी जड नाही हो, चांगली. त्यांची अशी प्लास्टिक सारखी. ही तुम्ही लय भारीतली आणली. मेटलचे 800 रुपयाचे. बसते की एवढं ह्यात पॅकिंग. एवढं पॅकिंग 1 किलोचं बसल ना. 1 किलो बसलं बस झालं आपल्याला. काय लय नको. तुम्ही लय भारीतली आणली आहो. त्यांच्या प्लास्टिकच्या असं दाबले की झालं. ही दाबायचीच आहे. ही वरून गरम झालं थोडं हे दाबायचं, मग ते पॅक होतंय. आणि ह्यात ही कॉईल पण दिली त्याने एक्स्ट्रा. ही नीट ठेव, ही लागते त्याला. म्हणजे प्लास्टिकची स्वस्त भेटत असेल ना. त्यात मोठी पण होती एक, पण नको म्हणलं एवढी मोठी काय करायचं. आपली बाग एवढ्या ह्याच्यात 1 किलो वजन मध्ये होतं. त्याचबरोबर ही काल तुम्हाला लाईट लावली, लाईट खूप चांगला फोकस पडतोय. आणि काल जे मी तुम्हाला म्हणलं होतं की याचा कार्यक्रम आहे कशाचा, भीमगीतांचा, तो आज आहे ऍक्च्युली 20 तारखेला. काल नव्हता. तर आज बघू लवकर बंद करून जायचंय, कारण काय होतंय लय ठरवलंय मी. रोज टाइम आहे ना संध्याकाळचं थोडं लवकर करायचं. पोरांची पण जरा 9 वाजता बरोबर डॉट बंद करून जायचं. कारण 11-12 वाजता जेवण म्हणल्यावर परत ना मग हाल पण होते. ते पण आजार आहे. डॉक्टरांकडे घेऊन गेलो आज, पण सर म्हणले की रक्त कमी झालंय तिचं, त्याच्यामुळे ते अशक्तपणा वगैरे तिला सारखा येतो. त्यामुळे जरा तिच्या खाण्याकडे पण लक्ष लागत नाही का. आता बघू आज मी डॉक्टर पण म्हणले तिच्या पप्पाला बांधून ठेवणार आतमध्ये, म्हणजे तिचा लाड कमी होतो. तिला सांगितले दोघा ती हसते बघा, कशी हसते बघा. इकडे झोपलीये. शंभू निवांत आमचा खेळून डोळे खाली खाली केले. अशक्तपणा लय आलाय त्याला. कशी बसली बघा, आहे का. साहेबी नाही ते. आणतो तुला, बर तुला आणतो, खायला आणतो बाई आज. सरांनी सांगितलं बाहेरचं खायला नाही आणायचं. बाहेरचं नाही, फळ तसलंच खायचं, दुसरं काय खायचं नाही. बर खेळणी पण आणायची. ऊन आहे त्याच्यामुळे टेबल आत लावलं इथं. आता थोड्या वेळाने ठेवायचं बाहेर 8 वाजता बरोबर, नाही का. आहे बघू आज शक्यतो 10-15 काहीतरी पॅकिंग करायची आज. आणलं पाऊच आहे ते की त्यात पिशवी आणले त्या. हळूच काढ. मी कसं फील्डवर असतो वर्किंग माझं सारखं, त्याच्यामुळे बाहेर फिरतो वगैरे सारखा, त्यामुळे ते एक काम वाचते की बाबा नाही. आणि पिशवी आणल्यात त्याच्यामध्ये पॅकिंग करायच्या नंतर परत पार्सलला वेगळं आणावं लागत असेल ना. ती परत ना बघू पार्सलला, पण तात्पुरतं बरं आहे ना. नाही हे चांगलं आहे बघा. चांगली. किती किलोचं बसतंय ह्यात? आता 1 किलो नाही बसायचं वाटतं, अर्धा किलो बसेल सुरुवातीला. परत आपण बघू, पण तोपर्यंत तात्पुरतं बरं आहे ना. एवढं पण काही हे नाही, आहे का नाही. आता सुरुवातीला पावशरच करायची आणि थोडा सॅम्पलला ठेवायचा. बघतील. फ्री नाही वाटायचं. फ्री वाटले का ही होते माणसाला किंमत कळत नाही माणसाला. सगळे तेच म्हणतात की तू पावशरने विक चालेल, पण फ्री नाही द्यायचं. फ्री दिलं की माणसाला वाटतं ह्याला गरज आहे. 10-15 पॅकेट पावशरचे आपण उद्या पॅक करू रात्री आणि बघूया उद्या. आणि थोडं सॅम्पलला घेऊन जाऊ. उद्या बाजार आहे. बाजार पण आहे ना उद्या. उद्या बाजारात जरी मांडलं तरी बायका लगेच मसाला म्हटलं की बायका पळत येते, घेऊन जातात. त्याच्यामुळे आताच्या बायकांना वेळ नसतो कामामुळे, जॉब, मुलांच्या शाळा, ही ती. आणि ते पण आपलं घरगुती आहे. अजून तर मसाला दाखवला नाही. दाखवलं बघा तुम्ही कसला भाजी. मी अर्धाच चमचा टाकला होता कालच्या भाजीत, पण चव किती लागली भाजी. तिखट वगैरे चांगला आहे. मटणाचा दुसरा मसालाच टाकायची गरज नाही. मटण करायला चांगला आहे.
कार्ड शंभो ही नाही करायची, खराब नाही करायची. ते ठेवू आत पॅक करून, अगर सगळं खराब एक करून इथंच राहू टाकायचं. दे, बाकीचं ठेवते खाली. चला आता. तर संध्याकाळी 10 वाजलेत रोजच्या नियमानुसार. तरी सकाळी आपल्या दुपार येताना आपलं काय शॉप लवकर बंद करायचं होतं, पण वाजले 9. आणि नंतर ना मग ते आम्ही हे घेत होतो, इलेक्ट्रिक काटा घेत होतो नाही का वेट करण्यासाठी. भेटला, तात्पुरता घेतला टेम्पररी. आज लय शॉपिंग झाली बरंच नाही का, काय 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 घेतलंय असो. आणि आता दिव्याला पण दवाखान्यात आणले बघा. 1 महिना झाला कंटिन्यू दिव्या आजारी, कंटिन्यू म्हणजे बरी होती आजारी पडते, बरी होते. जरा ही निघलं हा. ना, कमी आहे. काय पिते? औषध प्यायला लागली बघा. औषध पिते ती, पण तिला थोडं इन्फेक्शन आहे असं डॉक्टर म्हणलेत. खाली बस, औषध पे. हो देऊ आमची औषध पिते बाबा. मोठ्या माणसांना आजारी असले 10 पटीने चांगलं, पण लहान मुलांचं अवघड आहे, लक्षच लागत नाही कसलं. ते औषध बिवषध ती सगळं काय दिलंय ना, अँटीबायोटिक जे काय दिलं ते सगळं प्यायचं. एक पण घुट नाही, हा. रोज पिते ते. अकरबाई असो. अजून बघा जेवण करायचं आहे, स्वयंपाक बनवाय. स्वयंपाक बनवायचा आहे. आणि नंतर ना अजून ते मसाला आहे, तो मसाला पॅकिंग करायचा आहे आज नाही का. कारण काय उद्या आहे बाजार, त्यामुळे आज सगळं रेडी करून सकाळी अजून 8 वाजता जावं लागतंय. थोडी गोळी काय सगळं चालूच आहे, झोपच होत नाही कसली. आणि ते उन्हामुळे एवढं गरम होतंय ना की बस नसतं झळे लागते तिथे. असो चला आता थोडं जेवण बनवतो म्हणजे काय जेवण करणार आहे मी, काय बनवत नाही. जेवण बनवायचंय ते बनवल आणि परत मग थोडं जेवण करून मग पॅकिंग करून घेतो आता. तर फायनली बघा वाजलेत 12 रात्रीचे. आणि बघा सगळं पॅकिंग वगैरे करून ठेवलंय. आणि ही पॅकिंग झालंय आपलं डाव इकडं हे बघा. पॅकिंग करून वगैरे झालंय सगळं. अर्धा किलो मध्ये, अर्धा किलो, पावशर आणि 1 किलो काय करता आलं नाही, कारण पिशवी एवढी मोठी नव्हती. आपल्याला काय अंदाज गावला नाही त्याचा, पण होईल. त्याच्यापेक्षा थोडी पिशवी मोठी आणून मग 1 किलोची पॅकिंग करणार. आता उद्या बाजारासाठी हा केलाय, बाजारासाठी केलाय. उद्या रिस्पॉन्स येणार चांगला, कारण खूप मसाला चांगला आहे. त्याच्यानंतर मग डायरेक्ट बल्कमध्येच ऑर्डर द्यायची आहे का नाही. आगाग व्हायला लागली, लय आगाग व्हायला लागली, कारण ते पॅकिंग वगैरे करायचं ते अवघड आहे सगळं हे. असो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड आणि नाईट. आपल्या साडीचे पण धडाधड मेसेज व्हॉट्सअपला पडतात. रात्री 12 वाजले तर रिप्लाय देते, म्हणून तुम्हाला पण पाहिजे असेल तर पटापट मागवा. चालेल. असो भेटूया. गुड नाईट.